दुकान में कैसी जाती हूँ। हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आपल्याला साठवणूक करून ठेवण्यासाठी व उन्हाळ्यात संत्रे येत नाही त्याच्यासाठी आपल्याला संत्र्याचा ज्यूस साठवून ठेवायचा आहे ना। तर आपण आता काय करायचं, हे 2 संत्रे सोडलेले ह्याचा ज्यूस तयार करायचा। ह्याच्यातले बी काढायचे बरं का। आता हे सगळं काढून बी काढायची आणि ज्यूस तयार करायचं। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि 1 वाटी संत्र्याला 2 ते 3 वाटी साखर टाकून हे उन्हात ठेवायचं। पातळ 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 ताटामध्ये पसरून उन्हात ठेवायचं आणि ते ज्यूस परत त्याची साखर तयार करून मिक्सरमधून काढून वाळल्यानंतर वाळू द्यायचं बरं का। त्याला खूप चांगलं वाळू द्यायचं, नाही चांगलं वाळलं तर बुरशी येते आणि ते प्यायला चांगलं लागत नाही ह्याचा ज्यूस परत। मग आता मी ह्याचे ना हे वरचं काढते आणि बी काढते, बी काढून त्याचा ज्यूस तयार करते। वाटीने मोजते, जितकं वाटी ज्यूस होईल त्याच्या तिप्पट साखर टाकायची बरं का। आता हे 2 संत्रे येतात। आता मी ह्याला ना हे सगळं बी काढून हे वरचे काढून घेते आणि मिक्सरमधून ह्याचा ज्यूस करून घेते। आता हे बघा, ह्या वाटीने आपण मोजून घ्यायचा ज्यूस। हो काय 2 संत्र्याचं ज्यूस आहे, पाणी न टाकता केलेलं आहे। हो का जाड आहे चांगलं बरं का। आता हो का ही 1 वाटी आहे, 1 वाटीला 3 वाटी साखर टाकायची बरं का। आता हो का ही दुसरी वाटी, 2 संत्र्याचा इतका ज्यूस झालाय माझ्याकडे आणि संत्रे छान होते बरं का। आता गोड पण होते। आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हो का साखर टाकायची। फॅट नाव काय बोले, 8 नाव बोले ना। आता हो का ह्याच्यामध्ये ना मी साखर टाकायची, 1 वाटी झाली। आता हे 2 वाट्या झाल्या बरं का। आता आणखीन ह्याच्यामध्ये 4 वाट्या साखर टाकायची आपल्याला। तो काही इतकं पातळ झालंय। आता हो का हे 2 वाट्या झाल्या उरल्या सत्तर। आता हो का हे पातळ झाले आहे, चांगलं असं झाले हो का। आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन 2 वाट्या साखर टाकायची आणि ते वाळत घालायचं बरं का, वाळायला घालायचं। का तर संत्र्याचं ज्यूस उन्हाळ्यात घेतलेला चांगला असते, पौष्टिक असते, गार असते। म्हणून आता काय करायचं आपल्याला, हे वाळत घालायचं। ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं परत आणि थोडा लिंबू पिळायचा। थोडं मीठ टाकायचं आणि थोडं लिंबू पिळायचं, म्हणजे आपल्याला हे शरबत सारखं घ्यायला, कुणी पाहुणे आले समजा झटपट शरबत तयार करायचे तर शरबत सारखं घ्यायला आपल्याला हे तयार होते। आपण पण घेऊ शकतो ना उन्हाळ्यामध्ये। कधी लिंबाचा शरबत घ्यायचा, कधी संत्र्याचा शरबत घ्यायचा, कधी बेलचा शरबत घ्यायचा। आता बेलचं शरबत मी तुम्हाला करून दाखवणार आहे। आता हो का हे असं तयार झालंय। आता आपल्याला काय करायचं, असं ह्या परातीमध्ये ताटामध्ये काढून हे वाळायला घालायचं। आता माझ्याकडे ना दुपारी केले म्हणून वाळण्याची काही गुंजाईश नाहीये त्याची। आता उद्या सकाळीच हे मी उन्हामध्ये ठेवणार आहे आणि उन्हामध्ये ठेवल्याशिवाय हे चांगलं होत नाही। सगळ्यामध्ये सावलीला ठेवा, फॅनमध्ये ठेवा। अगर हे फॅनमध्ये सावलीला ठेवलं आणि हे दळलं वाळल्यानंतर तर त्याच्यात कुमट वास येते आणि शरबत काही पिऊ वाटत नाही। म्हणून मी डायरेक्ट उन्हामध्येच ठेवते, मी काही सावलीमध्ये ठेवत नाही बरं का। तुम्हाला तुमची आवड असेल तसं करा, पण उन्हामध्येच ठेवावं लागतंय। मी लिंबाचं सुद्धा उन्हामध्येच ठेवून केलेलं आहे। त्याला दळल्यानंतर सुद्धा परत आणखीन त्याला ऊन दाखवावं लागतंय। मी दाखवलं नाही, लिंबाच्या शरबतला ऊन दाखवलेलं नाहीये, आता त्याला पण ऊन दाखवणार आहे। आता काय असं ताटामध्ये पसरायचं, पातळ पातळ पसरायचं बरं का। हो का असं ताटामध्ये, जास्त जाड करायचं नाही। जास्त जाड जर केलं तर ते वाळणार नाही। आणि दळताना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि लिंबू पिळायचा। लिंबू पिळलं तरच ह्याची टेस्ट चांगली वाढते। आता हे पण तसंच वाळू घालणार आहे मी, अशा घातले तसं, आणि उद्या सकाळी उन्हामध्ये ठेवणार आहे। कडक उन्हामध्ये ठेवून ते वाळल्यानंतर त्याला मी परत दळणार आहे बरं का। हे अशा प्रकारे तयार झाले बरं का संत्र्याचं ज्यूसचं साखर टाकून। 1 वाटीला 3 वाट्या साखर टाकायची। आता हे चांगलं वाळलं की ह्याच्यामध्ये लिंबू आणि थोडं मीठ टाकायचं
आणि ते मिश्रण सगळं वाळल्यानंतर दळून ठेवायचं. कडकडीत उन्हात घालायचं बरं काय, जास्त सावलीत घालू नका. जास्त सावलीत घातलं तर त्याचा वास खराब येते बरणीमध्ये भरल्यानंतर आणि त्याचं शरबत चांगलं लागत नाही. आता काय 2 ताटं झालेले आहेत माझे. मी पातळ पण घातले नाहीत, जाड जाड घातले. तर आता हे उद्या सकाळच्या उन्हापासून संध्याकाळच्या उन्हात ठेवणार आहे. ह्याला आणखीन 3 दिवस लागतात वाळायला. वाळल्यानंतर हे मिक्सरमधून काढायचे, त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळायचे थोडं चवीप्रमाणे आणि ते मिक्सर चांगलं आणखीन परत वाळू घालायचं दळल्यानंतर आणि परत मग भरून ठेवायचे आपल्याला बरणीमध्ये बरं का. आता हे बघा, हे चांगलं वाळलंय बरं का संत्र्यात. आता ह्याची बुकणी करायची चांगली मिक्सरमधून. मी काय बुकणी केली दाखवणार नाही. बुकणी करायची मिक्सरमधून चांगली आणि ते आपल्याला भरून ठेवायची बरणीमध्ये. ते बुकणी केल्यानंतर 1 दिवस चांगलं बाहेर वाळू द्यायचं. बाहेर म्हणजे आपल्या घरातच फॅन खाली वाळू द्यायचं. बाहेर वाळायला ठेवलं तर हे कणी उडून जाईल सगळी साखर. आता हे दळायची मिक्सरमधून आणि ठेवायची. ज्यावेळेस 1 ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये पोहे खायचे 2 चमचे हे टाकायचं. त्याच्यामध्ये काही पण टाकायचं नाही, ह्याच्यामध्ये सगळं सामान टाकलेलं आणि ते शरबत करून द्यायचं उन्हाळ्यात बरं का. संत्री नसतात ना त्यावेळेस, म्हणून हे केले मी. आता हे मिक्सरमधून दळायचंच आहे, ते मी दाखवणार नाही. हे मिक्सरमधून दळा आणि 1 दिवस बाहेर ठेवा फॅन खाली दळालेलं चूर्ण सगळं आणि परत मग बाटलीमध्ये भरा. का तर दळालेलं चूर्ण मध्ये जर एकदम भरलं ना तर त्याच्यामध्ये वास येते आणि शरबत चांगलं लागत नाही. माझी जर हे संत्रा शरबताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते. धन्यवाद.